नमस्कार मित्रांनो, आज आपण तोफेच्या संदर्भात चर्चा करणार आहे आणि तोफ कशी बनवायची हे आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. तर चला आपण तोफेच्या संदर्भात चर्चा करू. मित्रांनो, प्राचीन काळात तोफेचा वापर राजे महाराजे करायचे, पण आता तोफेचा वापर केला जात नाही, कारण आता खूप साऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अशा मिसाईलचा वापर केला जातो. तर मित्रांनो, आपण जर एका मिसाईलचं उदाहरण जर घेतलं तर मित्रांनो, ती एक जी मिसाईल आहे ती कितीतरी सारं क्षेत्र तबाह करू शकते. पण आपण जर तसंच तोफेचं जर उदाहरण घेतलं तर ते जो एक तोफेचा गोळा आहे तो फक्त 30 ते 40 लोकांना मारू शकतो. हे फक्त माझा अंदाज आहे, मला पण एवढं ॲक्युरेट माहीत नाही. मित्रांनो, माझं काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता तोफ फक्त आहे ना म्युझियमचा हिस्सा झालेला आहे. आता लोक आहे ना म्युझियममध्ये तोफ बघायला जातात. त्यांना आहे ना जास्त काही त्याचं मेकॅनिझमबद्दल माहीत नाही, तोफ कसा वर्क करते. तर तेच एक्सप्लेन करण्यासाठी आपण आहे ना हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तोफेचं मेकॅनिझम समजेल. आणि चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू, कारण की हा एक्सपेरिमेंट खूप घातकी होऊ शकतो. तो जो आपण तोफेमध्ये जो सोर्स वापरणार आहे, तो सोर्स जर तुम्ही घरी जर वापरलं तोफ, तर ती कोणाला पण उडून लागू शकते. त्यामुळे तुम्ही घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तोफ कशी बनवायची एकदा सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपण नाही का ही रिकामी अशी पोंगळी घेतलेली आहे. तर ही पोंगळी उडवलेल्या स्काय शॉटची तुम्ही बघू शकता. वरतून आपण टेप लावलेला आहे ब्लॅक कलरचा, तो फक्त लुक येण्यासाठी. तर आपण नाही का एक 2 असे सुतळी बॉम्ब घेणार आहे. 2 सुतळी बॉम्बची आपण दारू बाजूला करणार आहे. दारू बाजूला केल्यानंतर ती याच्यात भरणार आहे. भरल्यानंतर वरतून आपण नाही का ग्लास फिट करणार आहे. हा ग्लास कशासाठी फिट करणार आहे, तो जो आपण तोफेमध्ये गोळा टाकतो, गोळ्याच्या ऐवजी आपण ग्लास फिट करणार आहे. आपल्याजवळ गोळा नाही आहे, त्यामुळे आपण ग्लास फिट करणार आहे. ग्लास पण त्याचंच काम करणार आहे. तर आपण इथं ह्या सुतळी बॉम्बच्याच वाती लावणार आहे. आता तुम्हाला थोडक्यात तोफ कशी काम करते ते सांगतो. तर मित्रांनो, आपण जी याच्यात बारूद भरलेली आहे, ती बारूद नाही का वरतून आपण वात पेटवल्यानंतर ती बारूद इग्नाईट होईल. इग्नाईट झाल्यानंतर खूप साऱ्या अशा गॅस सुटतील. गॅस सुटल्यानंतर आपलं जो ग्लास आहे हा एकदम टाईटमध्ये लावणार आहे. आपण टाईट लावल्यानंतर हा ग्लासवर प्रेशर येईल. प्रेशर आल्यानंतर आपला हा ग्लास नाही का उडून जाईल. तर अशी काही प्रोसेस होणार आहे. तर आपण बघू कसं आपलं तोफ वर्क करते ते. तर मित्रांनो, आपला जुगाडू तोफ तयार आहे. इथं तुम्ही बघू शकता तोफेची ही वात आहे आणि तोफेमध्ये जो गोळा टाकला जातो त्याच्याऐवजी आपण इथं ग्लास लावलेला आहे. तर चला आपण याला आहे ना लॉन्च करू. व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग अत्यंत धोकादायक आहे. कृपया ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रयोग कोणी घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, तुम्ही सेटअप बघू शकता. आपण आपली तोफ कशी इथं दगडांच्या मध्ये सेट केली आहे. आता आपण त्याला आहे ना आग लावू आणि बघू आपली तोफ आहे ना लॉन्च होते का नाही. मित्रांनो, आपण जी अगोदर तोफ बनवली होती तेवढी पॉवरफुल नव्हती झाली. तिचा जो गोळा होता म्हणजे आपण जो ग्लास लावला होता तो जास्त लांब उडाला पण नाही आणि जास्त मोठा आवाज पण झाला नाही. त्यासाठी आपण आहे ना नवीन अजून एक तोफ बनवू आणि मग बघू तिचं काय होतं काय नाही. मित्रांनो, तर आपण नाही का दुसरी तोफ बनवलेली तुम्ही बघू शकता. याच्यात थोडे मॉडिफिकेशन केलेले आहे. आपण काय केलेलं आहे तर तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 2 सुतळी बॉम्बची दारू टाकली होती. तर आता आपण 5 सुतळी बॉम्बची दारू टाकलेली. त्याच्यानंतर आपण जो ग्लास होता ना तो पहिल्यांदा फक्त असा टाईट केला होता. तर आता काय केलेलं आहे, याच्यात एक नाही का आपला जो पेपर आहे तो पेपर नाही का याच्यात पहिला फसवला, नंतर मग त्याच्यानंतर आपण ग्लासवरतून फसवलेला ग्लासला लावून पेपर. तर असं काय आपली तोफ रेडी आता. तर हिला पेटून बघू आपली तोफ कशी चालते ती.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं नाही का तोप ही परफेक्ट काम केलेली आहे, पण थोडे नाही का तिच्यात हे झालं, बॉम्ब स्फोट झाला तिच्यात. ते जास्त आपलं नाही का सुतळी बॉम्बची दारू भरली होती त्यामुळे तिचा स्फोट झाला. तर तुम्ही बघू शकता ते आपलं कॅमेरा इथं लावला होता, एक इथं कॅमेरा लावला होता, कॅमेरा आपला वाचलेला आहे. तुम्ही बघू शकता कॅमेराच्या लय जवळून असा दगड गेलेला, इथं तुम्ही कॅमेराचं ओळखून बघू शकता. इथं आपण आपली तोप लावलेली होती, तोप सुद्धा नाही का एकदम नष्ट झालेली. तर तुम्ही तुकडा बघू शकता, तोप नाही डायरेक्ट फुटली, डायरेक्ट फाटली मधून. तर मित्रांनो आपला ग्लास आहे ना, ग्लास त्या बाजूला गेलेला आहे. तर तुम्हाला त्या बाजूला जाऊन ग्लासची हालत दाखवतो काय झालेली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला ग्लास ह्या ठिकाणी पडलेला आहे. तर भरपूर असा लांब उडून ग्लास आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली तोप तिथं लावली होती, तिथून तर इथपर्यंत आपला ग्लास असा उडून आलेला आहे. तुम्ही बघू शकता भरपूर असा लांब अंतर पार केलेलं आहे आपल्या ग्लासनी. तोप फुटल्याच्या नंतर सुद्धा एवढं अंतर पार केलेलं आहे ग्लासनी. तर तुम्ही बघू शकता आपली तोप कशी वर्क करते. ते पहिल्यांदा आपली तोप चांगली वर्क केली होती, पण तिचा एवढा मोठा काय आवाज आला नव्हता. त्याच्यानंतर आपण त्यात थोडं मॉडिफिकेशन करावं म्हणलं, पण त्याच्यात जास्त आपण ठासून भरल्यानंतर ती बारूद जो सुतळी बॉम्बचा बारूद होता तो जास्त ठासून भरल्यानंतर तिचा डायरेक्ट स्फोट झालेला आहे. तो स्फोट झाल्यानंतर ते दगड सगळं ते लावलं होते कडेनी ते सुद्धा उडून गेलेले, आणि आपली जी तोप होती ती सुद्धा फाटलेली. तर असा काय आपला व्हिडिओ होता, त्यामुळे तुम्हाला सांगतोय हा जो आपण प्रयोग केला तो रिस्क होऊ शकतो. घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न करू नका तुम्ही. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपला तोफीचा प्रयोग? जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट टॉपिक काय बनवायचे आपल्याला एक्सपेरिमेंट ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यावरती ना 100% नाही का ती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. तर भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.